मायक्रोफोनवरती जोडले जातील आदरणीय भरत राऊत सर. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद विपुल. एक बिग मॅच. एका साईडला आपण NCC नारंगी या टीमला पाहतोय. जो संघ आपण जर पाहिला तर याच परिसरातील एक मानाची स्पर्धा कोसमाई या स्पर्धेचा विजेता संघ आहे. ग्रामीण विभाग जो होता कोसमाईचा त्या ग्रामीण विभागातील चॅम्पियन संघ आहे. आणि ती ट्रॉफी कोणाला दिली? पवनला, ज्याचं लग्न गाजवलं नारंगीमध्ये खेळणाऱ्या. मग A असू द्या की B असू द्या, त्या प्रत्येक खेळाडूनं त्याची हळद गाजवली, त्याचं लग्न गाजवलं. त्याच पवनला मात्र ती गिफ्ट दिली ट्रॉफी, जी खास करून कोसमाईची ट्रॉफी जिंकली होती नारंगी B टीमनं. मात्र सगळ्यात जास्त मजा जर पवनच्या लग्नामध्ये कोणी केली असेल तर DBN लाईव्हनं केली आहे. चला मॅच सुरू करा प्लीज, कारण आज 10 संघ आहेत, त्याच्यामुळे बघा वेळेकडे देखील लक्ष द्या. वेळ सांगू शकतोय माणसाकडे किती पैसा आहे, मात्र माणूस सांगू शकणार नाही की त्याच्याकडे किती वेळ आहे. त्याच्यामुळे वेळेला महत्व द्या मित्रांनो. मॅच सुरू करा. जय पाटील टीम कॅप्टन. कॅप्टन यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक करण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक एंडला आपण बॅटर त्या ठिकाणी पाहू शकाल अक्षय पाटील टीम कॅप्टन. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि एका साईडला हर्षद म्हात्रे हे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला रायपाडा तर एका साईडला NCC नारंगी B. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू जय पाटील कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आपण पाहतो. पहिल्या चेंडूला फोर्स केलाय, पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू पहिला वार हाय तोय खणखणीत षटकार. बुलाती है मगर जाने का नाही. स्लॉट मधला चेंडू होता आणि अगदी लॉर्ड मध्ये तो पाठवून दिलाय. खूप चांगला पटका. कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपण बॅटल पाहिल्याने पहिल्या चेंडूवर चांगला वार. यावेळेस अगदी यष्टीवर मारा केला होता. वापसी करतोय हा चेंडू इथे डॉट. पहिला चेंडू पूर्ण फोर्स न फेकला गेला. 6 धावांसाठी खूप चांगली सुरुवात, खूप चांगली सुरुवात. मग त्यानंतर आलेला जय पाटीलचा डॉट बॉल आत्मविश्वास देऊन जाईल गोलंदाजाला. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता, अगदी गुडघ्याला वाकवलं होतं हा स्ट्रोक खेळण्यासाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेनं स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेनं स्ट्रोक खेळायचा होता अक्षय पाटील यांना. आणखी एक चेंडू डॉट. दोन टीम बलाढ्य टीम. एका बाजूला आपण रायपाडा या टीमला पाहतोय. जयदुर्ग रायपाडा घरचं मैदान. समोर सीधी बॅट, नो बकवास. चेंडू मात्र तो साइड स्क्रीनच्या वरून 6 धावांसाठी स्टँड अँड डिलिव्हर. थँक्यू अक्षय पाटील. बघा या खेळाडूच्या विषयी म्हणायचं गेलं तर त्याने एक चांगलं वक्तव्य केलं होतं की आमचं एक घरचं मैदान आहे. म्हणजे रायपाडा संघ जो आहे तो इकडचा संघ आहे. याच मैदानावर रायपाडा संघ सराव करतोय. या खेळपट्टीचा दांडगा अनुभव रायपाडा टीम जवळ आहे. मात्र आजचा परफॉर्मन्स अक्षय पाटील यांचा आजपासून सुरू होणाऱ्या BVPL वसई विरार प्रीमियर लीग साठी खूप कामी पडणार आहे. कारण वसई विरार प्रीमियर लीग मध्ये अक्षय पाटील हे सिलेक्ट झालेत. लक्षात ठेवा तुम्ही. त्या
वसई विरार प्रीमियर तालुक्या पातळीवर या खेळाडूला तुम्ही खेळताना पाहणार आहात. आजपासून त्या स्पर्धेला सुरुवात होत आहे मित्रांनो. बरोबर 4 वाजता त्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अक्षय पाटील या खेळाडूला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 चेंडू आणि 12 धावा या खेळाडूने बनवलेत. क्रॉस बॅटेड खेळायचा होता, मिस केला चेंडू. व्हेरिएशन आपण पाहिलं, चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला, स्पिन पाहिला, लेग ब्रेक हाताळला गेला. 3 चेंडू डॉट, 2 षटकर आतापर्यंत जय पाटीलच्या अगेन्स्ट. धावा फलकावर आहेत त्या 12. शफल होऊन यावेळेस देखील फ्लायटेट, अगदी फ्लायटेट तो खेळ आहे. हा देखील चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवर धमाका. येत आहे 4 धाव संख्या झाली ती तब्बल 16. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. मतब डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची, शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची. गावागावात होते चर्चा ही मारुती. भोईर यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी स्पर्धा आहे एकतेची. एकतेची ताकद आपण या ठिकाणी पाहतोय, कारण या स्पर्धेला अनेक लोकांचं योगदान आहे मित्रांनो. महेश पाटील, विजय म्हात्रे, दिगंबर म्हात्रे, प्रताप म्हात्रे, कल्पेश पाटील, केटू, मयूर कांभारे, अजय पाटील, जय गावडे, विकास पाटील अशा अनेक लोकांचे योगदान आहे या स्पर्धेला. त्यानंतर यावेळेस व्हाईट बॉल, त्यानंतर म्हणायचं गेलं घनश्याम भोईर, प्रथमेश भोईर, विशाल पाटील, चेतन केनी, साहिल पाटील, दीपक पाटील, अशोक दादा भोईर, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, जय बजरंग शिरगाव, मास्टर स्पोर्टी प्लस शिरगाव, या सर्वांचं योगदान आहे. ही ताकद एकीची आहे आणि या एकीच्या ताकदीतून निर्माण झालेली ही स्पर्धा म्हणजेच मारुती चषक 2026 राजू दादांची संकल्पना. ऑफसाईडला डाऊन द ग्राउंड पॉइंट रिझर्व मध्ये डॉली चेंडूला फील्ड करतोय. डॉल धाव संख्या आपण पाहतोय फलकावर आहे ती म्हणजेच 18 धावा झालेत. गोलंदाज तयार. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं, बॅटचा टो लागून चेंडू मात्र ऑफ साइडला. सुंदर असा झेल, फलंदाज बाद. हितांशुना झेल पकडला आणि फलंदाज बाद झाला. मिस्टर हर्षद म्हात्रे आउट. गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान. सावकार षटकार मारू दे, डिमांड ही पब्लिकची. सावकार षटकार मारू दे, डिमांड ही पब्लिकची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. बॅटचा फ्लो आपण पाहिला. ऑन साइडला चेंडूला पिक करायचं होतं, मात्र ग्रिप जी आहे ती मात्र आता तो निसटली गेली आणि तिथून मात्र चेंडू जवळपास पॉइंट रिझर्व मध्ये. खूप चांगला कॅच त्या ठिकाणी टिपला गेलाय. अक्षय या ठिकाणी बाद झाला. एक मोठी विकेट अक्षय सारख्या फलंदाजाची प्राप्त केली आहे निशात पाटील यानं. 18 वर 1 गडी बाद. जय पाटील यांचे बंधू निशात पाटील. नारंगी संघ आपण पाहतो, नारंगी बीचा संघ. गोलंदाज तयार. स्ट्राईक हँडला आपण बॅटर पाहतो चेतन भोईर. ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक, बैटिक स्ट्रोक खेळला गेलाय. वाईडिश लॉंग ऑन डीपला चेंडूला फील्ड केलं धीरजनं. एक बेस्ट ऑलराऊंडर आहे धीरजच्या विषयी म्हणायचं गेलं तर. एक अतिशय सुंदर म्हणजे फलंदाज देखील आहे, एक चांगला गोलंदाज देखील आहे. धावा झाल्या ते 19. आज खास करून सँडीला देखील पाहतोय आपण या टीम मध्ये. गती कमी केली होती. चेंज ऑफ फेस, व्हेरिएशन आणि त्या व्हेरिएशन या ठिकाणी काय मिळालंय, जो सापळा रचलाय त्या सापळ्यात फसला तो म्हणजे हर्षद म्हात्रे. विकेट डाऊन. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची.
माझं आहे हे स्वप्न, क्रिकेटची वाढवीन ही शान. थँक्यू. क्रिकेटची वाढवीन क्रिकेटची नक्कीच शान वाढवतील राजू दादा, कारण खूप चांगलं व्यासपीठ आत्ताच्या घडीला नक्कीच या ठिकाणी उपलब्ध केलं आहे. ते म्हणजेच मारुती चषक 2026च्या माध्यमातून अनिकेत म्हात्रे डिवायडर आणखीन एक स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट प्राप्त केलेत निशात पाटीलनं. यावेळेस देखील आउटसाइड ऑफ स्टॉम्प आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. धावसंख्या 19 आणि 19 धावसंख्येवर आतापर्यंत 2 धक्के हे जयदुर्गा रायपाडा या टीमला दिलेत. घरचं मैदान, घरची खेळपट्टी, संध्याकाळच्या वेळेमध्ये रायपाडा संघ या मैदानावर सराव करतो. त्याच्यामुळे मी हे देखील वाक्य म्हटलं होतं की या खेळपट्टीचं बेनिफिट या टीम जवळ आहे. शॉर्ट बॉल पंच केलाय इनफिल्डच्या वरून, स्वीपर पॉइंट कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केले गेले. काही धावा वाचवल्या, 2 धावा वाचवल्या त्या ठिकाणी. या 2 धावेनं धावत संख्या झाली ती म्हणजेच 21. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद फलकावर धावत संख्या आहे ती 21. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सन्माननीय आदरणीय राजूदादा भोईर यांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा पाहतोय. मारुती चषक 2026 मारुती रायांच्या नावाची स्पर्धा. मी माझ्या समालोचन क्रिकेट करिअरमधून ही दुसरी स्पर्धा असेल, कारण एक स्पर्धा मी भरपूर वर्ष अगोदर केली होती काल्हेरची, बंधऱ्या मारुती. ती एक स्पर्धा मला अजूनही आठवते. ती एक स्पर्धा मारुती रायांच्या नावाची मी केली होती, बंधऱ्या मारुती. काल्हेरला ती स्पर्धा झाली होती. आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय मारुती चषक 2026 हनुमंत रायांच्या नावाची स्पर्धा. आणि गाजावाजा तर नक्कीच या स्पर्धेचा झाला आहे. चांगल्या प्रकारे प्रतिसाद या स्पर्धेला दिला गेला, कारण आजच्या दिवसामध्ये आपण 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. 21 धावा धीरज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. मी म्हटलं होतं की उत्कृष्ट दर्जाचे बेस्ट ऑलराऊंडर आहेत धीरज पाटील. यावेळेस रनवे मध्ये थोडीशी गपलत झालंय. कदाचित त्या ठिकाणी स्टेप आहे तिथून मात्र चेंडू रिलीज करण्याच्या अगोदर थोडस त्यांना तो जाणवला त्या ठिकाणी. धीरज पाटील काय परफॉर्मन्स दाखवला होता धीरजनं स्वतःच्या होम ग्राउंडवर NCC ट्रॉफीमध्ये. अफलातून परफॉर्मन्स. त्यानंतर जवळपास आपण गणपत बाबूराव ट्रॉफी पाहिली, तिथे देखील एक चांगली गोलंदाजी धीरजनं केली होती. शॉर्ट बॉल आहे, ऑफचा चेंडू ऑन साईडला खेचलाय. हा चेंडू आउट ऑफ साईड होता, जवळपास ऑफस्टॉम्पच्या भरपूर बाहेर होता. तिथून मात्र या चेंडूला ऑन साईडला लॉंग ऑनच्या बाहेर टाकलं गेलंय. 6 धावांसाठी षटकार. हा फटका बनवला डीबीएल लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. फटका बनवला या ठिकाणी बघा. आउटसाइड ऑफ स्टंप धीरजचा पण चेंडूवर पाहिला बघा भरपूर, म्हणजे व्हाईट लाईनच्या तिथून मात्र बघा तिथून या चेंडूला खेचले गेले ऑन साईडला लॉंग ऑनच्या बाहेर. अफलातून फटका. ताकद, टायमिंग या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या. टी फॉर ताकद, टी फॉर टायमिंग आणि टी फॉर टेम्परामेंट. चेतन भोईर वेल डन. यावेळेसचा खोलवा टप्प्याचा चेंडू फुलर लाईन चेंडू हाताळला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडू ते डॉट. खूप चांगला चेंडू का फुलर लाईन, अगदी वाईट यॉर्कर देखील आपण म्हणू शकतोय. या चेंडूला खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. धावसंख्या झाली 27-27. लॉस ऑफ 2 विकेट. धीरज पाटील चेतन खेळतोय 7 धावसंख्येवर. अनिकेत म्हात्रे खेळतोय 2 धावसंख्येवर. पुन्हा एकदा ऑनचा चेंडू ऑफ साईडला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी चेतननं. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचं प्रॉपर करेक्शन त्या ठिकाणी झालं नाहीये. बघा ज्या टीम या ठिकाणी खेळल्यात त्या सर्व टीमला विनंती करतोय की आपली जी काही फॉर्मॅट आहे ती आपण पूर्ण करावी. सर्व टीमला विनंती करतोय. लांब आहे, शरीरापासून लांब आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. चेतन भोईर काय करतायत तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतात. फुटवर्कचा अभाव त्या ठिकाणी जाणवत नाही. असं वाटतं की त्या ठिकाणी चेतन भोईरच्या शूजला खीळ ठोकलेत की काय, अशा प्रकारे त्या ठिकाणी खेळी त्यांची आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्रॉस बॅट असतो काय फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की आतमध्ये अडवला जाईल. मात्र अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. चेंडू थांबत नाहीये.
निघून जातोय 6 धावांसाठी षटकार. पॉवरफुल नव्हता कारण हा फटका फसला होता. भरपूर काळ चेंडू हवेत होता. बाउंड्री लाईनच्या दिशेनं 2 फिल्डर त्या ठिकाणी आले होते. मात्र जो अटेम्प्ट केला गेला तो अटेम्प्ट थोडासा बाउंड्री लाईनच्या अगदी जवळून तो अटेम्प्ट जर केला असता तर या ठिकाणी चेंडू अडू शकला असता. जवळजवळ विचार केला आपण बाउंड्री लाईन पासून 1 ते 1.5 फूट आतून तो अटेम्प्ट केला गेला. या कारणास्तव चेंडू उंच असल्या कारणास्तव चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. 6 धावा झाल्या 33. 3 षटकांचा खेळ संपलाय. सन्माननीय जतीनजी पाटील युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी आणि सन्माननीय मयूरजी गावडे उपाध्यक्ष बहुजन विकास आघाडी आपणास विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. जतीनजी पाटील युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी आणि मयूरजी गावडे उपाध्यक्ष बहुजन विकास आघाडी, मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 3 मध्ये 33 झालेत. 11च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेस समोर खेळायचं होतं, सरळ बॅट ना फटका खेळायचा होता. खूप चांगला चेंडू, वेगवान चेंडू हाताळला गेला जय पाटील कडून. दुसरा स्पेल आपण पाहतो जयचा. पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर जयनं तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या. अनिकेत मात्र स्ट्राईक एंडला आहेत. प्रोजेक्टर स्कोर या ठिकाणी दाखवतोय जवळपास 50च्या पलीकडे. बॉलर बॅक ड्राईव्ह, 2 चेंडू अगदी योग्य पद्धतीने हाताळले गेलेत. बघा घरच्या मैदानावर तुम्ही खेळता, दुपारची वेळ आहे आणि या दुपारच्या वेळेचा तुम्हाला अनुभव आहे. कारण दुपारच्या वेळेमध्ये वाऱ्याचं प्रमाण किती असं नाही, या वाऱ्याच्या सोबत आपण किती धावसंख्या बनवू शकतोय त्या दृष्टिकोनातून खेळायला हवा. मित्र म्हणेल आणखीन एक चेंडू डॉट. ज्या तुम्ही रिक्वायर्ड रन, ज्या करंट रन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, मी म्हटलं की 3 ओव्हर 33 धाव म्हणजे 11चा करंट रन रेट, प्रोजेक्टर स्कोर 55 दर्शवत होता मित्रांनो. आणि इथून जर अशा प्रकारे चेंडू डॉट झाले तर मात्र धावसंख्या तुकडी येईल. आणखीन एक चांगली लाईन त्याने लेन आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टर्न झालाय. चेंडू पडल्यावर थोडासा बाहेर वळतोय. वाईट यॉर्कर, यस तुम्ही पाहू शकाल रिप्ले मध्ये वाईट यॉर्कर हाताळला गेलाय. यावेळेस अगदी बॅटच्या रनर मध्ये चेंडू सर्वात लांब जाऊन पडतोय. हा एक मोठा षटकार. सर्वात लॉंगेस्ट जर ISPL प्रमाणे जर या ठिकाणी एखादा जर या ठिकाणी नियम असता की 80 मीटरच्या दायऱ्यामध्ये जवळपास 90, तर हा नक्कीच 90 होता. खूप लांब फटका खेचला गेलाय. धावसंख्या झाली ती 39. आणखीन एक बॅक टू बॅक, आणखीन एक षटकार. 6. या 2 षटकारांना नक्कीच हृदयाचे ठोके थोडेसे वाढले असतील. इथे मात्र आक्रमणपणा आणि आक्रमणपणा जवळपास 50-60च्या पलीकडे स्कोरबोर्ड नेऊ शकेल. शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आपण चर्चा करतो की 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये फक्त 2 षटकार आले होते. भरपूर चेंडू डॉट मात्र घालवले होते. रायपाडा या टीमनं मात्र ते चेंडू या ठिकाणी कव्हर केले जातात. धावसंख्या 45. हनुमंत रायाप्रमाणे धावसंख्या देखील उडी मारते. एक मोठी धावसंख्येची सूचना या ठिकाणी नक्कीच देते. 45 धावा झाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 12 मध्ये जर इथे 20-25 धावा जर आल्या तर जवळपास 60-70 धावा येऊ शकतात. 45 टू लॉस. माफ करा, 5 ओव्हरची मॅच आहे, 6 नाही आहे. शेवटचं षटक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 4थं षटक पूर्ण झालंय. 45 झालेत. 15-20 धावा 60च्या पलीकडे धावसंख्या येऊ शकेल. प्रयत्न तोच असेल. मात्र खूप चांगली बॅटिंग चेतन भोईर, अनिकेत मात्रेकडून देखील. अनिकेत मात्रे 8 चेंडू 14 धावसंख्येवर खेळतोय. चेतन भोईर 7 चेंडू 13 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय. हेमेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर. हेमेंद्र मांगेला
पहिला चेंडू खोलो टप्प्याचा अराउंड द कार्पेट चेंडू अगदी वेगाने निघून गेलाय. ओ बीट झाला धीरज, बीट झाला धीरज पडेल या ठिकाणी. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. नशिबाचा चौकार 4. थँक्यू. रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी चेंडू समोरून असं वाटलं होतं की चेंडू थोडासा बाउन्स होईल, मध्ये चेंडू खाली बसला आणि त्या ठिकाणी धीरज बीट झाला. नशिबाचा चौकार. धावसंख्या 49. शफलावून बाय टिक स्टोक, घुटना टेक और सिक्सर देख. गुडघ्याला अगदी त्या खेळपट्टीवर टेकून मात्र हा फटका कन्वर्ट केला गेला. 6 धावांसाठी षटकार. ते शक्य नाहीये सध्याच्या पिढीला. गोलंदाज तयार. ऑफ साइडला यावेळेस ऑफ साइडला टार्गेट केलंय. मागे फिल्डर आहे, त्यांना टिपलाय झेल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं निशार्थ झेल टिपलाय. संपलाय खेळ. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी. विकेट डाऊन. मिस्टर अनिकेत म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. चेतन भोईर बाद झालेत, माफ करा. 10 चेंडू आणि 23 धावा चेतननं बनवल्यात. फटका बघा आउटसाइड ऑफ स्टंप आणि तिथून मात्र हा चेंडू खेळला गेला ऑफ साइडला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना मात्र खूप चांगला झेल पकडला गेलाय. दर्पणजी भगत जे आयोजक आहेत त्यांचे बाचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील खेळण्यासाठी आलेले आहेत. आयोजक आपले जे राजूदादा आहेत त्यांचे भाचे आहेत. दर्पण पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू डायव्हर्ट झालाय. यावेळेस देखील चेंडूने आपली दिशा बदलली होती, मात्र एकच धाव इथे मिळणार आणि एका धावेने धावसंख्या झाली होती तब्बल 56. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हेमेंद्र मांगेला पहिल्या चेंडूवर षटकार, चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल. 4 चेंडू 11 धावा आतापर्यंत हेमेंद्रनं खर्च केलेत. अनिकेत म्हात्रे 8 चेंडू 14 धावसंख्येला खेळाडू खेळतोय. यावेळेस देखील अफलातून स्ट्रोक आहे आणि हा चेंडू अगदी अगदी बाउंड्री लाईनच्या अगदी जवळच झेल पकडला गेलाय. गुड कॅच मनीष. अप्रतिम कॅच टिपलाय. फलंदाज बाद त्या ठिकाणी. विकेट डाऊन. या ठिकाणी अनिकेत म्हात्रे या ठिकाणी बाद होते. 9 चेंडू आणि 14 धावेचे योगदान अनिकेतनं आपल्या टीमला दिले. आउट. क्या बात आहे बघा. डीबीएन लाईव्हचं यासाठीच कौतुक केलं जातं मित्रांनो. कॅमेरा वर्क खूप चांगला, बॉल फॉलो खूप चांगला आणि ज्यावेळेस काही अशा क्रुशल मुवमेंट असतात त्यावेळेस निर्णय देखील त्यांच्या वतीनं योग्य दिला जातो. यावेळेस देखील शॉर्ट बॉल होता, ऑफ साईडला पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू येतो डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 56 आणि 57 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत. त्या म्हणजेच नारंगी एनसीसी नारंगी बी या टीमला. डी फॉर दमदार, बी फॉर भरोसेमंद और एन फॉर नेटवर्क. दमदार भरोसेमंद नेटवर्क म्हणजे डीबीएन लाईव्ह. आणि याच युट्यूब वाहिनी सोबत आपण स्पर्धा पाहतोय. मारुती चषक 2026 राजूजी भोईर साहेब म्हणजे राजूदादांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी स्पर्धा. चला नेक्स्ट मॅच. पांडवाज 11 चंदनसार. पांडवाज 11 चंदनसार टीम कॅप्टन आणि भुलेश्वर बोलिन्स टीम कॅप्टन. आपण टॉस साठी यायचंय. पांडवाज 11 चंदनसार आणि भुलेश्वर बोलिन्स या दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या. सन्माननीय धीरजजी भोईर साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. धीरज भोईर, दिनेशजी भोईर. सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब यांना मी विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय.
दिनेशजी भोईर साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपणास विनंती करतोय की आपण या आमचा मुख्य जो मंच आहे त्या मुख्य मंचावर आपण येऊन आसनस्थ व्हायचंय. आयोजक प्रायोजक तुम्ही पाहू शकाल DBN लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवर राजूदादा भोईर आणि आज संपूर्ण त्यांचा आपण हा मित्र परिवार पाहतोय. मारुती चषक 2026 सर्वांचं योगदान या स्पर्धेला लाभलं गेलेलं आहे. हा आमचा मुख्य व्यासपीठ पाहतोय आणि आमचे मुख्य आयोजक तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून स्क्रीनवर राजूदादा भोईर या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक त्यांच्या समवेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच जतीनजी पाटील युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी, मयूरजी गावडे उपाध्यक्ष बहुजन विकास आघाडी यांना देखील तुम्ही पाहू शकाल मुख्य मंचावर. नरेशजी पाटील साहेब यांना देखील आपण आपल्या मुख्य मंचावर पाहू शकाल. दिनेशजी भोईर या सर्वांचं पुन्हा एकदा या मारुती चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. टार्गेट सेट केला आहे, तब्बल धावा बनवायचे आहेत NCC नारिंगी या टीमला 57 आणि आज जर आमचे साथी समालोचक तुकारामजी मांगेला सर असते ना, त्यांनी फक्त एकच म्हटलं असतं 57 नाहीये, 57 ही धावसंख्या नाहीये तर सतावणारी धावसंख्या आहे. 57 म्हणजे सतावणारी धावसंख्या. मात्र काही 57 धावसंख्या डिफेन्स केली जाईल जयदुर्ग रायपाडा या टीम कडून. काय या 57 धावा पूर्ण केल्या जातील NCC नारिंगी या टीम कडून. ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय बदल, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक मिस्टर विपुल यांना. विपुल पाटील वेलकम. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत. हॅलो चेक. थँक्यू सर. धीरज पाटील आणि मनीष पाटीलची सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना आपण पाहतोय. एका बाजूला जयदुर्गा रायपाडा आहे, एका बाजूला NCC B. एक जण घरच्या मैदानावरती खेळत असताना तो अनुभव आहे. 57 धावा स्कोर कार्ड वरती जयदुर्गा रायपाडाने लगावल्या गेल्यात. 57चा बचाव केला जाईल का NCC B. इनफॉर्म सर्व खेळाडू मागच्या स्पर्धेमध्ये आई कोसमाई खार्डीकडे चॅम्पियनचा टॅग, तो फॉर्म देखील त्यांच्याकडे आहे. एक जण घरच्या मैदानावरचा अनुभव घेऊन खेळतोय आणि एका बाजूला NCC B इन फॉर्म मध्ये सर्व खेळाडू आहेत. मॅचला मजा येणार आहे. 30 मध्ये 57. दर्पण भगत पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मारवरती सज्ज होताना धीरज पाटील मनीष पाटील सलामीवीर जोडी NCC B कडून 57चा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं आता शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव ती एकच मॅच जिंकली, तिकडे धावफलक 65 प्लस गेलं होतं. बाकी सर्व मॅच आतापर्यंत आपण पाहिलं 60च्या आतला झाला. पहिला चेंडू मिड विकेटच्या डोक्याच्या वरून क्लिअर करणार धीरज पाटीलच्या बॅट मधून सुरुवात केली जाते षटकाराने. थँक्यू डीजे धीरज पाटील. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय दर्पण भगनच्या अगेन्स्ट आणि सुरुवात केली जाते षटकाराने. दुसरा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला पाठवले. फ्लायटेड चेंडू गेलाय वन बाउन्स सीमारेषा बाहेर. धीरज पाटीलच्या बॅट मधून चौकार. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. मारुती चषकाची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात
दादाच दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व डॅशिंग हाय व्यक्ती गाण्याचे बोल सन्माननीय राजूजी भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि गाण्याचे बोल देखील आपण ऐकतोय. पहिलं पर्व मारुती चषकाचं आपण पाहतोय. बहुजन विकास आघाडी प्रेसिडेंट मारुती चषक पहिल्या पर्वामध्ये कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस चंदनसर गटामध्ये आपण आहोत. मॅच चालू आहे. एका बाजूला NCC B विरुद्ध जयदुर्ग रायबाडा. धीरज पाटीलच्या पहिल्या 2 चेंडूवरती प्रहार केला जातो दर्पण भगतच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला खेळले क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. मिड विकेटच्या दिशेने टिपलाय झेल संपलाय धीरजचा खेळ गडीबाद. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते. काहीच चूक नाही केली. खूप चांगला झेल टिपला जातोय. नवीन फलंदाज संदीप किनी सँडी मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिले 2 चेंडू जर का आपण पाहिले दर्पणच्या अगेन्स्ट प्रहार केला गेला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर देताना दर्पणनी धीरजला मैदानाच्या बाहेर पाठवले. मॅच मध्ये 57 पाठला करायचं. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल हे देखील पाहावं लागेल. सँडीनी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवले स्टेट कॅमेरामॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 बाउन्स सीमारेषा बार चौकार. हे भाऊ तुला काय झालं मला सांग. ए झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. मी तरी तुला छळलंय मन लय चुरगळलंय. सँडी मैदानाच्या आतमध्ये सेट होऊन आलाय. नारंगीचा माइंडसेट केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करायची आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न हातामधून चेंडू निसटून गेलाय. मिड विकेटला क्लिअर करणारा सँडीच्या बॅटमधून येतो षटकार. तुला कसं नाही कळलं मन माझं गडबडलं डबका बसला बडबडलं धावफलक वेगाने पुढे सरसावत असताना 5 चेंडूचा खेळ झाला 20 वरती. पहिल्या चेंडूवर षटकार नंतर चौकार. धीरजला तंबूच्या दिशेने जाताना दिसलं. तदनंतर सँडीच्या बॅटमधून चौकार आणि षटकार. माइंडसेट क्लिअर आहे. आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पंचांकडे दाद मागितली जाते. शॉर्ट फाइंड लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील. लेग 22चा इशारा केला जातोय. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलक वेगाने पुढे सरसावत असताना 21 वरती जाऊन पोहोचले धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलक 21. अतुल दुसरं षटक घेऊन आले. पहिल्या षटकामध्ये आक्रमकता आपण पाहिली संदीप आणि धीरजच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये जी आक्रमकता होती पुन्हा एकदा तीच आक्रमकता. एका हाताने चेंडूला आत ढकलण्यासाठी प्रयत्न खूप चांगले होते पण त्या एका हाताला लागून चेंडू डाऊन द ग्राउंड गेला. सीमारेषावर सँडीच्या बॅटमधून षटकार. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता फलंदाजी आपण पाहू शकता. संदीप किनी मैदानाच्या आतमध्ये
डगआउट मधून सेट होऊन गेला, त्याचं देखील माइंडसेट क्लिअर आहे. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून पुन्हा एकदा चेंडूला पाठवले. टाटा बाय बाय करत संदीप किनीच्या बॅटमधून येतो बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार आपण संदीप किनीच्या बॅटमधून पाहतोय. अजय दुर्गा रायपाडा घरच्या मैदानावर खेळत असताना तशा प्रकारे गोलंदाजी नाही दिसत आहे. तुम्ही खेळ कशा प्रकारे आखलाय, प्लॅन कशा प्रकारे केल्यात, या सर्व काही गोष्टी आहेत. पहिल्या इनिंगचा आपण जर का खेळ पाहिला 2 षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, म्हणजे ती 2-2 षटकार आले, पण त्याच्या आधी ते 4 डॉट हे देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुन्हा एकदा संदीपच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. अतुलने कमबॅक करून दाखवले. विकेट डाऊन संदीपला मैदान सोडावं लागते. संदीप किनी अफलातून खेळ आपल्या संघासाठी 3 षटकार, त्याच्या बॅटमधून 1 चौकार. 6 मध्ये 22 धावांची वैयक्तिक खेळ करत असताना तंबूच्या दिशेने यावं लागलं. अतुलने खूप चांगला चेंडू बघा, आधी शफल झाले होते. अतुलने पाहिलं होतं, आधी शफल झाले होते आणि प्रॉपर यष्ट्यांच्या दिशेने चेंडू हाताळला. स्क्रीनवरती आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. ऑपरेटर अर्पित यांनी देखील खूप चांगली भूमिका आजच्या दिवसामध्ये स्कोरिंगची भूमिका निभत असताना खूप चांगली साथ. कॅमेरामॅन केवल मांगेला आणि देखील सकाळच्या सत्रापासून अचूक सर्व काही क्षण मैदानाच्या आतमध्ये टिपण्याचं कार्य त्यांनी देखील केले. नवीन फलंदाज निशाद पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकर धावा डबल 33. अजय दुर्गा रायपाडा आपण जर का पाहिलं तर ते आलेल्या डॉट नंतर ते दबाव कायम होतं. अति मोठे फटके येत होते खेळाडूंच्या बॅटमधून, जे मोठे फटके पाहत होते, मोठे फटक्यांची गरज होती, ते मोठे फटके येत होते, पण कदाचित सिंगल डबल नव्हतं. आणि सिंगल डबलने ते धावफलक जर का अजून चांगलं सुरू असतं तर वेगाने पुढे सरसावत असताना कदाचित 60-65 प्लस देण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण तिथे मात्र मोठ्या फटक्यांवर विश्वास ठेवत असताना धावफलक 55 प्लस जाऊन एका चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. पण धीरज पाटील आणि संदीप किनेनी केलं फलंदाजी, जी आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये. निशाद नवीन आलेला फलंदाज सुद्धा डगआउट मधून सेट होऊन आलाय. लॉंग ऑनला क्लिअर करणारा निशांतच्या बॅट मधून येतोय एक दणदणीत षटकार. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 39 धावा, 39 रन स्कोर कार्ड. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल बॅटिंगचा नजारा NCCB नारंगीच्या खेळाडूंनी ठेवलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अतुलला देखील माहिती आहे इथून धावफलक वेगाने पुढे गेले. असे सुद्धा बॅक बॅलन्सचा जर का विचार केला तर कदाचित जयदुर्गा रायपाडाचा कमी आहे. 57 बचाव करत असताना 1.5 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ झालाय. 39, 39 धावफलक. अतुलच्या या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार. निशाद नवीन आलेला फलंदाजाने सुद्धा एक मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय. जितका वेळ चेंडू हवेमध्ये होता ना तितकाच लांब जाऊन पडलाय. निशादच्या बॅट मधून येतोय अजून एक षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचते 45 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पॉवरफुल बॅटिंग कोणत्या संघाने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ठेवलं तर NCCB. 2 षटकामध्ये 45 धावा. संदीप किनी, धीरज पाटील, निशाद. अखेरकार मनीषला स्ट्राईकवर येण्यासाठी
12 चेंडूची वाट पाहावी लागली. सलामीवीर बॅटर मनीष स्ट्राईक वरती आलाय. या मॅच मध्ये 18 मध्ये 12ची गरज आहे. नारंगीचा जर का विचार केला तर मोठ्या फटक्यांमध्ये बिलीव्ह केले. तेच बिलीव्ह जर का आपण पाहिलं जयदुर्गा रायपाडे सुद्धा ती ताकद होती, मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये चालू होते, पण ते डॉटचं समीकरण ते जास्त होतं. 2 षटकामध्ये जवळजवळ 8 डॉट होते आणि ते 4 चेंडूवरती 4 मोठे फटके. पुन्हा एकदा मनीष पाटील सुद्धा त्याच्याने सुरुवात करतो ज्यांनी साथीने केली होती. धीरजनी जशी सुरुवात केली मनीषने देखील सेम सुरुवात केली. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने, 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. 17 मध्ये 8ची गरज या मॅच मध्ये. आता मात्र औपचारिकता फिनिश आपण पाहू शकता. NCCB एका हाती मॅच मध्ये पुढे जाताना दिसते. जयदुर्गा रायपाडाला घरच्या मैदानावरती या मॅच मध्ये येऊनच नाही दिलं. ज्या प्रकारे सुरुवात केली, सुरुवात अफलातून सुरुवात, त्या सुरुवातीला कायम ठेवण्याची संदीप मैदानाच्या आतमध्ये निषादने दिलेली साथ. मनीष देखील पहिल्याच चेंडूवरती प्रहार करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 45 धावा ठोकल्या गेल्या. त्या कारणास्तव त्याची मोमेंटम नावाची गोष्ट क्रिकेटमध्ये नेहमी असते. जर का मोमेंटम तुम्ही एकदा आपल्या बाजूने घेतले, त्या मोमेंटमला कायम ठेवण्यासाठी खेळ देखील तसा करणं गरजेचं असतं आणि तोच खेळ NCCBच्या खेळाडूंनी केलाय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करते, राहतील दूर. मनीषच्या बॅटमधून होते एक षटकार. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलचं चित्र नाही दिसत आहे. संपूर्ण मॅच मध्ये सिंगल डबलचं चित्र नाही दिसत आहे, पण NCC ची ताकद राहिले सिंगल डबल सोबत जास्त मोठ्या फटक्यांवर विश्वास आहे आणि मोठे फटके खेळत असताना धावफलक 55 वरती जाऊन पोहोचले. ही देखील पाहण्यासारखी गोष्ट आहे. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. 54 रन्स या मोठ्या फटक्याने आल्यात, 1 रन फक्त लेग बाईसची आल्यात. टप्पा पडला, चेंडू मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. जयदुर्गा रायपाडाला घरच्या मैदानावरती अशा प्रकारे खेळ कोणी नक्की विचार केला. घरच्या मैदानावरती सर्व गोलंदाजा फुल टू समाचार घेतला गेला NCCBच्या बॅट्समॅनकडून. हे देखील याआधी कर्णधारांनी सांगितलं होतं जयने की या हंगामामध्ये आमने सामने नव्हते आले, पण पहिल्यांदा आमने सामने येत असताना काय खेळ केलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट निघून गेलाय मनीषच्या बॅटमधून. फिनिशिंग शॉट येतोय, कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय चौकारासाठी. अभिनंदन NCCB विजेत्या संघाचे. हार्ड लक टीम जयदुर्गा रायपाडा.